मध्ये होते त्यांना काही कारणाशिवाय म्हणजे कारणास्तव त्यांना सस्पेंड केलं होतं 1.5 वर्षापूर्वी. आणि मला ते माझ्या पोलीस होते बहिणीचे का? कोणाला पोलीस सस्पेंड होते. केलं होतं? तेच जे त्यांचं नाव काय माहितीये का? सुधाराणीच्या मिस्टरांचं नाव विसरली मी. हा, जाऊ दे. अमित चोपडे असं आहेत ते. ते सोलापूर जिल्ह्यातले आहेत, पण त्यांची बदली कोल्हापुरात झाली होती. म्हणजे कोल्हापुरात होते, पण त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्यामुळे दारूच्या नशेत त्यांना सस्पेंड केलं होतं. दीड दीड वर्ष सस्पेंड केलं होतं. आणि म्हणजे सस्पेंड केलं की तुम्हाला माहिती आहे, पगार वगैरे सगळा स्टॉप झाला, सगळं सगळे झालं. आणि ते माझ्या बहिणीच्या घरात भाड्यानं म्हणून राहतात. मी बहिणीचे पैसे वसूल करून दिल्यामुळे तिचा खूप विश्वास बसलाय माझ्यावर, की तिला काही जरी आता प्रॉब्लेम झाला किंवा काही जरी हील करायचं असेल किंवा मुलांचं म्हणा काही असेल ना, ती लगेच फोन करणार मला. आणि असं असं झालं, हे कर हे कर, म्हणजे सतत ती मला सांगत राहते काम. मग मी तिला सांगते, आता मी फुकट करणार नाही मला याचे चार्जेस लागतील. मग ती मला देते, कधी 5 रुपये कधी 10 रुपये अशी देते. पण हे कॉन्स्टेबलचं तुम्हाला सांगते की तिने मला बहिणीने सांगितलं, आता हे तुला तुझ्याच मुलीचं आहे असं समजून तुला करायचं आहे हिच्या मिस्टरांचं काम, जेणेकरून त्याला ते परत त्याचं सस्पेन्शन रद्द करून त्याला ते लोक परत बोलवतील ड्युटीवर. आणि आता 1.5 महिना झाला की त्यांनी ड्युटी, 1.5 नाही 2 महिने झाले ड्युटीवर बोलवले आणि ते हजर राहत आहेत. हा. त्यांच्यासाठी सुद्धा मी त्यांचा त्यांचा सुद्धा माझ्याकडे फोटो नव्हता. काय केलं? जन्मतारीख टेलीपॅथी होती. केला की? आपलं बॉक्स होतो ना रेडवाला, त्याच्यामध्ये क्रिस्टल लावले. दोन असे म्हणजे असं येलो कार्ड शीट पेपर घेतलं होतं, असं ग्रीड बनवली. सुनीता माझ्याकडे मॅडम ऑलरेडी लक्ष येलो द्या. कार्ड शीट पेपर, बोला बोला. म्हणजे मी ग्रीड बनवली. येलो कार्ड शीट पेपर मी ऑलरेडी घरात आणून ठेवले, म्हणजे अचानक जर कोणाचं खरंच काही काम असेल तर आपल्याकडे असलेलं बरं त्यासाठी. आणि मी ते मग 21 दिवस कंपल्सरी त्याला मी हील करत होते, म्हणजे सिम्बॉल्स टाकत होते. मी त्याला एक आपण म्हणतो ना की ते काय म्हणतो, मेडिटेट करतो ना आपण सगळं त्याच्यासाठी. मग त्याला हील प्रोटेक्ट करून त्याचा ऑरा क्लीन करत होते. पण तरीही काही काम झालं नव्हतं. मग मला कुठेतरी थोडीशी शंका मनात आली माझ्या, कारण माझ्यावर विश्वास नसल्यासारखा झाला. मग मी 2 दिवस त्याला मी हात लावला नव्हता बॉक्सला. पण एका नवीन कस्टमरचा मला कॉल आला की नाही, तू असं असं सांगितलं होतंस, ती व्यक्ती माझ्या लाईफ मध्ये येणार म्हणून आणि आली. तिने म्हणजे असं सहज आपण एक बोलतो ना की हा हे सिम्बॉल्स टाकले, फोटो सिम्बॉल्स टाक की ती व्यक्ती तुझ्याकडे काही करून येणारच. असं मी म्हणजे मी तिला सिम्बॉल्स वगैरे टाकून दिले होते. आणि ती व्यक्ती तिच्या लाईफ मध्ये आली आणि तिनं मला तसं सांगितल्यानंतर ना मी म्हटलं, अरे म्हटलं हिला रिझल्ट आला, मग हा पण रिझल्ट येणार. मी 100%. परत तो बॉक्स ओपन केला. परत मी बॉक्स ओपन केला, परत मी त्या स्वतःच म्हणजे स्वतःलाच आधी फ्रेश केलं. आणि त्या दिवशी मी मिठाच्या पाण्याने आंघोळ केली खरं म्हटलं तर. आणि मग मी बसले, परत त्याला सिम्बॉल्स टाकले, त्याला मेडिटेट केलं. म्हणजे तुमचे जे सिम्बॉल्स आहेत टाकले, 7 चक्राचं मेडिटेशन त्याच्या समोरच मी केलं. त्यानंतर त्या हील केलं. पेंड्युलम घेतला होता त्यावेळेस मी त्याला असं हे करण्यासाठी, आणि मी या पेंड्युलमला सांगत होते, हे प्रिय पेंड्युलम असं असं आहे की यांचं सस्पेन्शन रद्द होऊन त्यांना परत ड्युटीवर हजर राहण्यासाठी हे करू दे, कारण त्यांची 3 मुलं आहेत, एक मुलगा आहे मोठा आणि 2 जुळी मुलं आहेत लहान लहान. त्यांच्यासाठी मला खूप दया वाटायची. आणि बहिणीने सांगितलं होतं तिचा शब्द खाली पडायला नको म्हणून परत काम केलं. आणि त्याच्यानंतर 8 दिवसात त्याला सस्पेन्शन रद्द झालेलं लेटर आलं. खूप छान. जो 1.5 वर्ष जो ड्युटीवर नव्हता अजिबात, एकही रुपया त्याचा आलेला नव्हता किंवा काही नाही, आणि तो मग तुम्ही जास्तच काय दारू प्यायला एनर्जी लागला. एक्सचेंज घेतले की नाही? हा, ते त्यानंतर मला जरा खूप त्रास झाला, ते मी विसरली होती. कारण ते आपण एक म्हणतो ना स्वतःसाठी हे करायचं असतं ना, ते मी हल्ली खूप विसरायला लागले. आणि त्याचा मला एक निगेटिव्हिटी होती की मला जडपणा जास्त जाणवायला लागलाय. हा, ते स्वतःला नकारात्मक बाधांपासून पहिलं हे करायचं, मुक्त करायचं. म्हणजे कोणाच्या, हो. म्हणजे काय असतं माहितीये, आपण कोणाबरोबर अटॅच होतो आणि आपण कॉर्ड कटिंग करायला विसरलो तर मग आपल्याला त्रास होतो. पण मनात जर तुम्ही एक मेडिटेशन केलात ना, अल्फा मेडिटेशन, जे मी तुम्हाला पेंडुलम मध्ये शिकवलं, की हम्म. ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश येतोय, जमिनीमध्ये जातोय, पूर्ण आपल्या शरीरामध्ये आतून आपल्याला प्रकाशित करतोय. जमीन आपल्याला डबल एनर्जीने डबल डबल प्रोटेक्शन पॉवर देत आहे. आणि प्रोटेक्ट. आपल्याला ते जर तुम्ही सुरुवातीला घेतलात प्रोटेक्शन मध्ये, तर ती एनर्जी 100 नकारात्मक गोष्टींना हे करू शकते, विरोध करू शकते. तसं घेतलात. पण लास्टला रेकी केली की कॉर्ड कटिंग करायची प्रॅक्टिस ठेवायची, नकारात्मक हो. बाधांपासून स्वतःला आणि मुक्त याची करायचं. प्रार्थना पण पाठ झालेली आहे. तुम्ही ते मेडिटेट करतात ना, सहस्त्र चक्रातून दिव्यरेखी हम्म. शक्ती येते ती म्हणजे मी सगळं संपूर्ण 7 चक्रातून तिला मी बाहेर म्हणजे जमिनीपर्यंत नेते. जमिनी मातेतून म्हणजे धरणी मातेतून डबल पॉवर प्रोटेक्शन हम्म. घेऊन ती परत रिटर्न ती वरपर्यंत येऊन माझ्या संपूर्ण शरीराभोवती एक म्हणजे वलय सुवर्णाकार किंवा निर्माण झालंय. बरोबर. हे सगळं करते मी. पण मी त्यावेळेस ती विसरली होती. बरोबर.
हे विसरायचं कधी नाही. आणि जरी विसरलं आपण त्यावेळेला, तरी एक प्रॅक्टिस ठेवा की रात्री ज्या वेळेला झोपता तुम्ही हम्म, त्यावेळेला स्वतःचा ऑरा क्लीन करायचा. स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा, एक आपली जशीच पॉझिटिव्हिटी आहे ती घ्यायची, प्रोटेक्शन घ्यायचं आणि पूर्ण हम्म, प्रोटेक्शन आपल्या समोर पूर्ण व्हिज्युअलाइज करायचं आपल्या बाहेर वगैरे. आणि कॉर्ड कटिंग हम्म, करायचं की जर म्हणजे आणि किंवा परमेश्वर सांगायचं की दिवसभरामध्ये माझ्याकडून ज्या पण काही चुका वगैरे झाल्या असतील त्याच्यापासून तू माझं प्रोटेक्शन कर, हे भगवंताला सांगायचं. आणि ते प्रोटेक्शन शिल्ड पण घ्यायचं स्वतः. जमलंच तर झोपताना हे करायचंच म्हणजे न विसरता. म्हणजे आपण तुम्ही दिवसभरात आता प्रॅक्टिसला लागला आहात, तुम्ही करताच आहात म्हणून मी तुम्हाला सांगते. दिवसभरात ज्याला कोणाला द्याल रेकी तर पहिलं स्वतःला नकारात्मक बाधांपासून मुक्त करायचं झाल्यानंतर पहिली गोष्ट ते विसरायचंच नाही. आता शुक्रवारी एक जण माझ्याकडे येणार आहे की त्यांना ना असं स्वप्न खूप पडतात. स्वप्नही नॉर्मली सगळ्यांनाच पडतात, म्हणजे बरोबर आहे ना. पण त्यांची स्वप्न काहीतरी वेगळीच आहेत. मग ते मला फोनवर पण मला बोलत होते की मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. मग मी म्हटलं बोला तुम्ही, तर मला स्वप्न पडतात. मग बरं मी त्यांना तुम्हाला काय तुम्ही बोलते, चार्जेस किती दिले ते नाही सांगितलं पोलीसवाल्या सरांनी? पोलीसवाल्या सरांनी मला परवा दिवशी 1100 रुपये पाठवलेत. व्हेरी नाईस. आता पैसे घ्यायचे हा. 1100 म्हणजे खूपच मिनिमम झालं. तुम्ही त्यांना 21 नाही दिवस म्हणजे रेकी दिली आहे. त्यांनी 1100 नाही, मला विचारलेले किती देऊ. मी त्यांना सांगितलेलं 101 रुपये द्या म्हणून. पण हा, ते मला बोलले की तुम्ही साडी तुम्हाला घ्या आमच्याकडून, कारण माझं एक खूप मोठं म्हणजे हे पूर्ण केलं पूर्ण तुमच्यामुळे झालं काम म्हणून. केलं म्हणजे त्यांचे ब्लेसिंग्स आले तुम्हाला, बरोबर आहे. पण ऍटलिस्ट आता बघा 1100 म्हणजे 50 रुपये पण नाही झाले दिवसाचे. तुम्ही 21 दिवस दिलात ना पूर्ण त्यांना 21 डेज, तरी 100चा जरी रेशो पकडलात तरी 2100 रुपये झाले असते. बरोबर. हो. आता ते तुमच्या बहिणी खातीर केलात, आता माउथ पब्लिसिटी होईल, त्या गोष्टी वेगळ्या. त्यांच्याकडून तुम्हाला कामं येतील, कोण आहेत त्यांना सांग म्हणून, ती वेगळी गोष्ट. हो, सुरुवातीला हो. करताय, पण एवढं कमी मध्ये नका करू, कारण एनर्जी आहे, एनर्जी जाते. हम्म, कमी करा. हे बघा, आपल्याला कोणालाच लुटायचं नाहीये, बरोबर ना. ज्याप्रमाणे समोरची व्यक्ती असेल ना त्याप्रमाणे तुम्ही घ्या पैसे. म्हणजे आता अगदीच देणारा आहे व्यक्ती तर हरकत नाहीये ना आपल्याला 100-200 रुपयाने हिलिंगचे पैसे घ्यायला. काहीच हरकत नाहीये. आणि जर अगदीच गरीब आहे तर मग तुम्ही बोलू शकता की ठीक आहे, मला तुम्हाला महिनाभर हिलिंग द्यावं लागेल, तुम्हाला काय रिझल्ट येईल ते कळेल, मला 3,000 माझे चार्जेस आहेत बघा, तुम्हाला 2100 किंवा 2500 तुम्ही देऊ शकता मला. म्हणजे मी असं सांगते तुम्हाला, कारण आता तुम्ही कणकवलीला राहताय, तिकडचा जो क्राऊड आहे हम्म. तो बरोबर आहे की शेती करतात लोक, कामधंदा करतात, सगळं करतात, पण पैशाची कुठेतरी प्रत्येकाला मुबलक नाहीये, म्हणजे पाहिजे तेवढा पैसा नाहीये प्रत्येकाकडे की बाबा आपण बरोबर. समोर मागेल तेवढा देऊ. पण तुम्ही पण एकदम असं कमी नका काम करू, बरोबर. कमी पैसे कसं माहिती आहे घ्या. ते ऑलरेडी सस्पेंड झाले होते, पगारच नव्हता. नाही आणि ते मला ठीक ते आहे, बरं ते ठीक आहे, वाटलं. त्यांचं ठीक आहे आता बोल, पण सांगते इथून पुढे जे क्लायंट घ्याल ते, बरोबर ना. मग नंतर नंतर कसं तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला ना की मग ती वेगळीच मजा असते, मग तो एक आपला आत्मविश्वास असतो. एक मीटिंग झाली, तू बाहेर जा बाळ, नंतर बोल हा. त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलं की जाऊ दे, जे येईल ते मनाला समाधान मानायचं मनाला की समाधान आपल्यापासून मानलं काहीतरी पाहिजे. रिझल्ट येतोय ना. पण एक सांगू का, मला इतकंसा आनंद भेटतो ना त्यांची कामं पूर्ण झाली म्हणजे जेव्हा त्यांचा फोन येतो ना, ते एक स्वर्गसुख असतं माझ्यासाठी, का कोणास ठाऊक, म्हणजे मग खूप स्वर्ग आनंद. सुख. आणि ते तुम्ही घ्यायचंय थोडे थोडे त्यांचा रिव्ह्यू, जसा आता मी तुमचा घेतला, बरोबर. कारण का घेतला तर माझ्या पुढच्या स्टुडंटला समजलं पाहिजे की बाबा हा यांनी केलंय तर मी का नाही करू शकत. काही लोक असे असतात माहितीये त्यांना काही दाखवल्याशिवाय त्यांना ना ते हे नाही होत, पचनी नाही होत. विश्वास नाही बसत, विश्वास नाही बसत. विश्वास नाही बसत.